प्रवीण चाटे, ग्रामीण रुग्णालय धाड इथे वैद्यकीय अधिकारी असून आपल्या धाड वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये हिवाळ्याचा महिना सुरू होणार असून थंडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे। थंडीमध्ये लहान मुले आणि वृद्धांना थंडीमुळे होणारा त्रास, जसे लहान मुलांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, खोकला, वारंवार सर्दी आणि निमोनियासारखी लक्षणं लहान मुलांना दिसतात। त्यामध्ये बाळाला खूप ताप येतो आणि वारंवार खोकला होतो आणि बाळाला श्वास घेण्यासाठी म्हणजे बाळाची छाती धापते। श्वास घ्यायला खूप त्रास असल्यामुळे बाळ खूप चिडचिड करतात आणि त्यांना आपल्याला लगेच हॉस्पिटलला दाखवावं लागतं। अशा जर काही लक्षणं दिसले लहान मुलांमध्ये तर त्यांना ग्रामीण रुग्णालय धाड येथे तुम्ही दाखवायचे आहे। आणि वृद्धांमध्ये सकाळी ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा शुगर आहे अशा रुग्णांना सकाळी सकाळी छातीत दुखणे किंवा अर्धांगवायू किंवा हार्ट अटॅक सारखे आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो। तर अशा रुग्णांना जर छातीमध्ये त्रास होत असेल किंवा त्यांना काही आपला बीपीचा खूप त्रास असेल तर त्यांनी ग्रामीण रुग्णालय धाड येथे संपर्क साधावा। मी डॉक्टर मिर्झा अजर बेग, वैद्यकीय अधिकारी, सरकारी दवाखाना धाड। ही दीपावली आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची, भरभराटीची, सुख समृद्धीची, आरोग्य देई जावो हीच प्रार्थना करतो। धन्यवाद।